मी डॉक्टर वैशाली सावंत, वेदिक्युअर हेल्थकेअर अँड वेलनेस असिस्टंट मेडिकल डायरेक्टर. आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो विषय आहे की संयुक्तोपचार पद्धती, वंध्यत्वामधील कठीण समस्या आणि संयुक्तोपचाराच्या मदतीने त्यामध्ये आलेले सुंदर रिझल्ट्स किंवा आपण आश्चर्यकारक रिझल्ट्स असं म्हणू शकतो. आता आपण या विषयाबद्दल बोलताना वंध्यत्व म्हटलं की वंध्यत्वाची व्याख्या आली, इन्व्हेस्टिगेशन्स आले किंवा त्या व्यतिरिक्त आपण करत असलेल्या त्याचे ट्रीटमेंट्स आल्या. पण आता ह्या विषयावर बोलण्याच्या अगोदर मी सांगेन की अगोदर आपलाच वेदिक्युअर लाईव्ह झालेला आहे, डॉक्टर पूजा भिंगारडेंनी घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण इन्फर्टिलिटीची कारणं, इन्फर्टिलिटीची लक्षणं, त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन या विषयावरती बघितलेलं आहे की जे तुम्ही आपल्या वेदिक्युअर होमपेजवर जाऊन पुन्हा एकदा बघू शकता. तर आज आपण मुख्य विषयाला हात घालणार आहोत की ज्याच्यामध्ये संयुक्तोपचार पद्धतीची आपल्याला मदत कशी झाली किंवा संयुक्तोपचार पद्धतीने आपण आपले रुग्ण कसे बरे केले. साधारण 2 ते 3 केसेस आपल्याला जो वेळ मिळाला आहे त्या वेळामध्ये आपण बघणार आहोत. तर आता पहिली रुग्ण, काही माझ्याकडे केस पेपर आहेत, पण केस पेपर आपण जसं म्हणतो की ह्याच्यात गोपनीयता खूप महत्त्वाची आहे, तर पेशंटची कन्सेंट असल्याशिवाय ते केस पेपर मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत, पण त्यांची डिटेल हिस्ट्री मात्र मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते. तर आता सर्वात अगोदर आपण पहिली जी रुग्ण बघणार आहोत त्या रुग्णेबद्दल मी तुम्हाला माहिती देते. ही रुग्ण जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा तिचं वय होतं 34 वर्ष. लग्नाला साधारण 5.5 वर्ष पूर्ण झालेली होती. या 5.5 वर्षांनी त्यांनी वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतलेल्या होत्या. आता साधारण बघा की वयाच्या 34व्या वर्षी जर लग्नाला 5.5 वर्ष झाले तर या रुग्णेचं वयाच्या 29व्या वर्षी लग्न झालं. साधारण आपण असं पकडतो की 30पर्यंत आपला फर्टिलिटीचा रेशो खूप चांगला असतो. वयाच्या 30 नंतर हळूहळू प्रेग्नन्सी राहण्याची जी काही संभावना आहे किंवा प्रेग्नन्सी राहण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी कमी होत जातात. तर या केसमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे की त्या पेशंटनी वर्षाच्या आतच ट्रीटमेंटला सुरुवात केली, का तर वय जास्ती आहे आणि उशिरा लग्न झालं म्हणून. साधारण पहिले 3 ते 4 वर्ष तिने ज्या काही उपचारांची मदत घेतली त्यातून त्यांनी जे काही इन्व्हेस्टिगेशन्स केलेले होते ते आपण सुरुवातीला बघूयात. आता महत्त्वाचं काय तर सगळ्यात अगोदर त्यांनी केलेलं इन्व्हेस्टिगेशन होतं ते फॉलिक्युलर स्टडी. फॉलिक्युलर स्टडी म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला स्त्रीबीज तयार होतं आणि फुटतं, तर त्याचा कोणता दिवस आहे, ते तयार होतंय की नाही होतंय ह्या बघण्याची एक तपासणी. या तपासणीमध्ये त्यांना काय दिसून आलेलं होतं की आधुनिक औषधांची मदत घेऊन स्त्रीबीज तयार होतं, पण साधारण सिस्ट तयार होतात. आता सिस्ट म्हणजे काय तर साधारण स्त्रीबीज तयार होऊन ते एक फुटणं ठराविक दिवसामध्ये 14 ते 16व्या दिवसापर्यंत पाळीच्या फुटणं अपेक्षित असतं, तसं न होता जेव्हा ते आकाराने मोठं मोठं होत जातं त्याला आपण सिस्ट म्हणतो. तर ह्या फिमेलमध्ये ते आपल्याला दिसून आलेलं होतं या स्त्री रुग्णेमध्ये. आता हे सिस्ट होता हा सिंपल सिस्ट नव्हता, तर त्याचं निदान कुठे लागलं तर त्यांनी दुसरी तपासणी केलेली होती ज्याला आपण डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी म्हणूयात. आता डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी म्हणजे काय तर दुर्बीण टाकून तपासणी करणं. आता दुर्बीण टाकून तपासणीमध्ये काय बघितलं जातं तर गर्भपिशवीची स्थिती काय आहे, ओव्हरीची स्थिती काय आहे, ट्यूब्स उघड्या आहेत की बंद आहेत, गर्भाशय नलिका आपण ज्या म्हणतो त्या उघड्या आहेत की बंद आहेत, हे सगळं बघितलं जातं. तर या स्त्रीमध्ये आपल्याला काय दिसलं होतं म्हणजे हे त्यांचे अगोदर केलेले रिपोर्ट होते ज्या त्या आपल्याकडे येताना घेऊन आलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये असं दिसलं की गर्भाशयाचा आतला जो स्तर आहे तो नॉर्मल आहे. गर्भाशय नलिका आहेत त्यांच्याबद्दल खास विशेष सांगायचं झालं तर उजवी नलिका होती तिला सूज होती पण ती उघडी होती, डावी नलिका सुद्धा उघडी होती. तर दोन्ही नलिका उघड्या होत्या आणि काही प्रमाणात ऑब्स्ट्रक्शन्स होते ते त्यांनी क्लिअर केलेले होते. ठीक आहे. दुसरी गोष्ट की उजव्या बाजूला जे स्त्रीबीज निर्माण होऊन खूप दिवसांपासून राहिलेलं होतं ते एंडोमेट्रियोटिक सिस्ट होता. आता एंडोमेट्रियोटिक सिस्ट म्हणजे काय तर साधारण जेव्हा स्त्रीबीज मोठं वाढून सिंपल सिस्ट राहतो, एंडोमेट्रियोटिक सिस्टमध्ये मात्र काही विशिष्ट रक्तमिश्रित सिक्रिशन्स असतात ज्याला आपण एंडोमेट्रियोटिक सिस्ट म्हणतो, जे बरेच दिवस टिकून राहतात, जाण्यासाठी कठीण असतात. त्या बाजूला नव्याने स्त्रीबीज तयार होणं मुश्किलच असतं, त्यामुळे ती ओव्हरी इनॅक्टिव्ह राहते. तर आता या केसमध्ये आपल्याला काय काय कळलं तर ही फिमेल डायग्नॉसिसमध्ये ऑलरेडी आपल्याकडे घेऊन आली होती की ती एंडोमेट्रियोसिसची पेशंट होती. बरोबरीने तिला साधारण सिंपल सिस्ट होण्याची पण अधूनमधून टेंडन्सी होती. व्यतिरिक्त तिला एक साधारण 8 वर्षापूर्वी 8 ते 10 वर्षापूर्वी त्यांनी अंदाजे सांगितलेलं होतं की TB होऊन गेलेला होता फुफ्फुसांचा, ज्यासाठी त्यांनी 8 ते 9 महिन्याचा जो AKTचा कोर्स होता तो पूर्ण केलेला होता आणि कदाचित त्यामुळे असेल किंवा विविध इन्फेक्शनमुळे असेल तिच्या उजव्या ट्यूबला सूज होती पण ती उघडी होती. ठीक आहे. आता ह्या पेशंटचं आपण जेव्हा ट्रीटमेंट करायला सुरुवात केली तेव्हा संयुक्तोपचार पद्धतीचा पहिले 3 महिने आपण अवलंब केला तो एंडोमेट्रियोसिससाठीचा प्रोटोकॉल. आता संयुक्तोपचार पद्धती म्हटलं की आपण इन्फर्टिलिटीमध्ये
एकत्र पद्धतीने करतो ते काय आहे तर आयुर्वेदाची ट्रीटमेंट, ज्यामध्ये विशिष्ट पंचकर्माचे प्रोटोकॉल आहे जे आजारानुसार, रुग्णानुसार, त्यांची प्रकृती, त्यांचं बल ह्याच्यानुसार आपण वेगवेगळे प्लॅन करतो. बरोबरीने आहे तो आहाराचा सल्ला, बरोबरीने आहे ते योग आणि त्याच्याबरोबर आपण अक्युपंक्चर, या सगळ्या एकत्रित पद्धतीने जी ट्रीटमेंट करतो तिला आपण संयुक्तोपचार पद्धती म्हणतो. तर आपण संयुक्तोपचार पद्धतीचा एंडोमेट्रियोसिससाठी जो आपण सक्सेसफुल फॉर्म्युला वापरतो, आपण त्या रुग्णामध्ये 3 महिने वापरला. 3 महिन्याचा पूर्ण प्रोटोकॉल झाल्यानंतर ही जी स्त्री रुग्ण होती हिचे सगळे रिपोर्ट्स आहेत ते नॉर्मल यायला सुरुवात झाली. म्हणजे फॉलिक्युलर स्टडी छान, फॉलिकल वाढायला सुरुवात झालं, रप्चर झालं, सिस्टची टेंडन्सी नव्हती त्यांच्यामध्ये आणि गर्भाशयाचा आतला स्तर पण नॉर्मल दिसत होता. तर याच दरम्यान आपण त्यांना प्रेग्नन्सीसाठी प्लॅनही सांगत होतो की नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पण 3 महिने जेव्हा प्रेग्नन्सी नाही राहिली तेव्हा या पेशंटच्या बाबतीत आपल्याला ट्यूबचा पुन्हा विचार करावा लागला. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की वेगवेगळ्या निमित्तांनी पुन्हा ट्यूब्स ब्लॉक असू शकतात. जर त्या अगोदर बंद होत्या, त्या आपण कोणत्याही उपायांनी काढलेल्या आहेत की जसं की लॅप्रोस्कोपीमध्ये ट्यूब स्वच्छ केलेल्या होत्या आणि त्या परत बंद होण्याची शक्यता असू शकते. याच दरम्यान पेशंटला प्रोडक्टिव्ह कफ असल्यामुळे काही इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आपल्याला असं कळलं की त्यांना पुन्हा फुफ्फुसांचा TB झालाय. तर आपल्याला या 2 गोष्टी एका वेळेला टॅकल करायच्या होत्या. पेशंटचा वेळही जाऊ द्यायचा नव्हता. ॲक्टिव्ह TB असल्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन तर सांगता येत नव्हता. म्हणून आपण काय केलं की एका बाजूने TBचं कंट्रोल येण्याच्या दृष्टीने EKTची औषधं चालू केली, ज्याचा 6 मंथचा कोर्स त्यांनी पूर्ण केला. बरोबरीने आपण संयुक्तोपचार पद्धतीचा ट्यूबल ब्लॉक किंवा गर्भाशय नलिका बंद असण्यासाठी जी संयुक्तोपचार पद्धती आपण वापरतो, ज्यामध्ये आपण अक्युपंक्चर आहेच, पंचकर्माच्या विशिष्ट गर्भाशयावर काम करणारे उपचार आहेत, योगा आणि आहार आहे आणि आपली आयुर्वेदिक औषधं आहेत, असं एकत्रित आपण जे सक्सेसफुल फॉर्म्युले वर्षानुवर्ष वापरतो तो वापरला. 6 महिन्यामध्ये पेशंटचा EKTच्या बरोबर आपण TBचा कंट्रोल तर ठेवलाच, बरोबरीने आपण आपल्या ट्रीटमेंटमधनं गर्भाशय नलिका स्वच्छ करून घेतल्या आणि 7व्या महिन्यामध्ये ह्या रुग्णेसाठी आपण प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी सांगितलं. या रुग्णीने ही प्रेग्नन्सी प्लॅन केल्यानंतर म्हणजे 6 महिन्याचा प्रोटोकॉल संपता 7व्याच महिन्यात ती कन्सीव्ह झाली. कन्सेप्शन नंतर तिने प्रॉपर प्रत्येक महिन्याला बाळाचे काही अवयव बनतात, त्याचबरोबरीने आईची किंवा स्त्री शरीराची जी गरज आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने संयुक्तोपचार पद्धतीमध्येच आपण काही मासानुमासिकची म्हणजे प्रत्येक महिन्याला बदलणारी काही औषधी असतात तीही त्यांनी 9 महिन्यापर्यंत प्रॉपर फॉलो केली. आहार तर होताच, योगासनं होतीच, या सगळ्या गोष्टी पाळल्यानंतर 9 महिन्यानंतर पूर्ण दिवसांचं सुदृढ बालकाला त्यांनी जन्म दिला. आता ह्या केसबद्दल सांगण्यात विशेष 2 गोष्टी आहेत की आपण ह्यांचा एंडोमेट्रियोसिसचा प्रॉब्लेम पण टॅकल केला आणि बरोबरीने आपण ह्यांच्या ट्यूब्स पण क्लिअर केल्या. ही आपली पहिली रुग्ण होती. ह्याच रुग्णाबद्दल थोडंसं पुढे जाऊन सांगेन की ही रुग्ण जेव्हा आपल्याकडे पुन्हा 2 ते 3 वर्षांनी तिने अप्रोच केलं की तिला दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करायचा होता आणि तिला काही प्रिपरेशनच्या ट्रीटमेंट आपण दिल्या. हे ॲक्च्युली ट्रीटमेंट नाही म्हणू शकत आपण, हा प्रिपरेशन प्लॅन होता की दुसऱ्यांदा कन्सीव्ह करण्यासाठी आपण जी स्त्री शरीराची तयारी म्हणतो ती तयारी होती. म्हणजे आपण या अगोदरही एखाद व्हिडिओत ऐकलंच असेल की आपले प्रिपरेशन प्लॅन पण असतात कन्सेप्शनच्या अगोदरचे आणि त्यानंतर ती पुन्हा नैसर्गिकरित्या कन्सीव्ह झाली. तर मग हा विषय पुन्हा सांगण्याचा माझा उद्देश काय, तर जेव्हा तुम्ही संयुक्तोपचार पद्धतीच्या मदतीने शरीर स्वच्छ केलंय, गर्भाशय स्वच्छ केले, नलिका स्वच्छ केल्या आणि अगदी सिन्सिअर जे पेशंट आहेत की ज्यांनी योगासनं, डाएट याचे जे दिलेले सल्ले आहेत किंवा आपण जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं आहे आपल्याकडे ते ज्यांनी कंटिन्यू केलं आहे त्यांना दुसऱ्या गर्भधारणेसाठी उपचार घेण्याची शक्यतो गरज पडलेलीच नाही आहे. आणि ह्या रुग्णाला सुद्धा ती गरज पडली नाही. दुसऱ्यांदा ती फक्त प्रिपरेशन प्लॅन जो छोटा आपण प्लॅन घेतो एक साधारण 8 दिवसापासून 20 दिवसापर्यंतचा तो प्लॅन घेऊन ती दुसऱ्यांदा नॅचरल कन्सीव्ह झाली आणि पुन्हा तिने एका सुदृढ बालकाला जन्म दिला वयाच्या 39व्या वर्षी. म्हणजे पहिलं मूल तिने आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर तिला वयाच्या 35व्या वर्षी झालं आणि दुसरं मूल आहे ते साधारण 39 वर्ष. म्हणजे इथे एज फॅक्टर पण आपण क्रॉस केला की वयानुसार आपल्याला ज्या गोष्टी कळत असतात की जास्त वय झाल्यानंतर जे काही आपण कन्सेप्शनसाठी आपल्याला थोडासा काय म्हणतात की आपण विचार करतो की फर्टिलिटीचे रेशो कमी होतो, फर्टिलिटी बीजाची क्वालिटी कमी होते किंवा आपण मॉडर्नच्या सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर AMH लो व्हायला सुरुवात होतं. तर या गोष्टींवरती सुद्धा मात करून आपण जी काही ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये ही आपली पहिली रुग्ण 2 वेळेला कन्सीव्ह झाली असं मला सांगायला खूप आनंद होतो. आता दुसरी जी केस आपण बघतोय त्याबद्दल बोलूयात आपण. साधारण ही जी रुग्ण आपल्याकडे आली तेव्हा तिचं वय 32 होतं. लग्नाला साधारण 3-1 वर्ष पूर्ण झालेली होती.
3 वर्ष लग्नाला पूर्ण झालेली असताना फारशी ट्रीटमेंट न घेता तिने आपल्याकडे अप्रोच केला होता. साधारण या हजबंड वाईफचा कन्सेप्ट असा होता की आपल्याला खूप अशा ट्रीटमेंटसाठी नाही जायचं आहे की ज्याच्याने शरीराला त्रास होईल किंवा दुष्परिणाम होतील. तर त्यांनी संयुक्तोपचार पद्धतीकडे किंवा इंटिग्रेटेड थेरपी की ज्यामधून त्यांना असा विश्वास होता की शरीरावर काही दुष्परिणाम नाही होणार आणि त्यांना या ट्रीटमेंटचा फायदाही होईल, या हिशोबाने त्यांनी आपल्याकडे अप्रोच केलं. आता ही जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा तिच्या मासिक पाळीच्या इतिहासापासून आपण सुरुवात करू. हिने खूप सारे इन्व्हेस्टिगेशन्स तर केलेले नव्हतेच, पण सगळ्यात महत्त्वाची तिची मेन्स्ट्रुअल हिस्ट्री होती. आता मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येतं तर पिरियड्स किती दिवसात येतात, अंगावरून किती दिवस जातं, किंवा त्याबरोबरीने त्यांना काही त्रास आहेत का, म्हणजे पेनफुल मेन्स्ट्रुएशन आहे का, ह्या गोष्टी. आता 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या की साधारण 2 ते 2.5 महिन्यापर्यंत हिला मेन्सेस येत नव्हते, म्हणजे 60 to 75 डेजचं तिचं सायकल होतं. बरोबरीने तिचा फ्लो होतो तो साधारण 3 दिवसाचा मध्यम होता, खूप कमीही आपण नाही म्हणणार. आणि बरोबरीने आपण याबरोबर आणखीन एक विचार करतो तो बॉडी मास इंडेक्सचा. तर या रुग्णाच्या बाबतीत असं आहे की ही टिपिकली PCODचीच केस होती. तर आपण वेट आणि हाईटचा जर रेशो बघितला तर साधारण 3 ते 4 किलोपर्यंत तिचं वजन जास्तीचं होतं किंवा थोडी ती ओव्हरवेट होती असं म्हणू शकतो आपण. आता यानंतर येतो तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग. तिने खूप तपासण्या नव्हत्या पण फॉलिक्युलर स्टडी मात्र केलेला होता, ज्या फॉलिक्युलर स्टडीमध्ये औषधांची मदत घेऊन सुद्धा तिचं स्त्रीबीज बनत नव्हतं आणि स्त्रीबीज न बनल्यामुळेच तिची पाळी अनियमित होती किंवा महिन्याच्या महिन्याला स्त्रीबीज बनणं फुटणं न झाल्यामुळे ती महिन्याच्या महिन्याला येत नव्हती. हे एक डायग्नोसिस क्लिअर झालेलं होतं की नॉर्मल UHG पेल्विस म्हणजे साधी पोटाची सोनोग्राफी करून पण हे फिक्स झालेलं होतं की तिच्या उरी आहेत त्या बल्की आहेत. बल्की म्हणजे काय तर स्त्रीबीज बनणाऱ्या ज्या ह्या स्त्रीबीज बनवणाऱ्या बीजग्रंथी आहेत त्याच्यामध्ये एकापेक्षा खूप जास्ती बीज बनून राहिलेली होती आणि त्यामुळे कोणत्याच बीजाला चांगल्या योग्य प्रमाणामध्ये वाढण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे ती बीज तशीच त्याच स्वरूपात पडून होती ओरीमध्ये, ज्याला आपण ओरी जास्त आकाराच्या होणं, बल्की होणं किंवा नवीन बीज वाढण्यासाठी जागा नसणं हा कन्सेप्ट इथे क्लिअर होतो. आता ह्या इन्व्हेस्टिगेशनच्या बरोबर साधारण 2-3 वर्ष लग्नाला झालेली होती आणि खूप इन्व्हेस्टिगेशन केलेलं नसल्यामुळे ट्यूबचं स्टेटस मात्र ह्यांनी चेक केलेलं नव्हतं किंवा तपासलं गेलेलं नव्हतं. आता ही रुग्ण जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा PCOD हे तिचं डायग्नोसिस होतं, जे आपण तिच्या प्रकृतीनुसार किंवा तिच्या परीक्षणानुसार, लक्षणांनुसार आणि तसंच इन्व्हेस्टिगेशनच्या मदतीने कन्फर्म झालं. मग आपण काय केलं ह्या रुग्णासाठी तर संयुक्तोपचार पद्धतीचा PCODचा जो प्लॅन देतो आपण तो PCODचा प्लॅन ह्याच्यासाठी सुरू केला. महत्त्वाचं म्हणजे अगोदरच्या केसबद्दल पण सांगेन, त्याच्यामध्ये मेल फॅक्टरचे सगळे जे काय आपण रिपोर्ट्स बघतो ते नॉर्मल होते किंवा मेल हेल्दी होते. या केसमध्ये पण मी परत सांगेन की ह्या केसमधले पण ह्यांचे जे हजबंड होते ह्यांचे सुद्धा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त स्त्री रुग्ण होती तिचीच ट्रीटमेंट करायची होती किंवा तिलाच उपचार प्लॅन करायचे होते. आता ह्या संयुक्त उपचार पद्धतीच्या PCOD प्लॅनमध्ये आपण सगळ्यात अगोदर काय केलं तर काही विशिष्ट शरीर शुद्धीकरण अक्युपंक्चरच्या बरोबरीने आहार योगाच्या मदतीने तिचं आपण पहिल्या महिन्यात शरीर शुद्धीकरण करून एक 3 ते 4 किलो जी ती ओव्हरवेट होती ते वॅट बॅलन्स करून घेतलं, ज्याने बॉडी मास इंडेक्स आहे तो तिचा नॉर्मल झाला. ज्यात आपल्याला मला सांगायला आवडेल की आपण मॉडर्न सायन्सनुसार म्हणतो की जेवढं पोटाकडचं किंवा कमरेकडचे फॅट्स कमी होतील किंवा चरबी कमी होईल तेवढेच हॉर्मोन्स सेट होण्याकडे जास्तीत जास्त शरीराची तयारी होते आणि स्त्रीबीज निर्माण होणं फुटणं ह्या गोष्टींना गती मिळते. तर आपण पहिला ही गोष्ट केली आहे की शरीरातले अतिरिक्त दोष बाहेर काढल्यामुळे पुन्हा तुमची सिस्टीम नव्याने काम करायला लागेल आणि शरीरातली अतिरिक्त चरबी कमी झाल्यामुळे हॉर्मोन्स बॅलन्स होण्यासाठी मदत होणार आहे. आता ही गोष्ट होता होता आपण एक साधारण 3 महिन्याचा प्रोटोकॉल पूर्ण केला. याही पेशंटला आपण नैसर्गिक प्लॅन सांगतच होतो, पण 3 महिने रिपोर्ट्स नॉर्मल असून म्हणजे साधारण 3ऱ्या महिन्यापर्यंत नैसर्गिकरित्या स्त्रीबीज बनू लागलं, फुटू लागलं आणि त्यांना आपण नॅचरल प्लॅनही दिला. पण कन्सेप्शन न झाल्यामुळे मग मात्र आपल्याला ट्यूबची तपासणी करणं भाग होतं. त्याच्यामुळे आपण हिस्ट्रोसल्फेंजिओग्राफी म्हणजे गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या ज्या नलिका आहेत त्या तपासण्यासाठी जी इन्व्हेस्टिगेशन केली जाते ती हिस्ट्रोसल्फेंजिओग्राफी आपण करून घेतली आणि यात असं निदान झालं की तिच्या दोन्ही ट्यूब्स बंद आहेत. आता ह्या दोन्ही ट्यूब्स बंद आहेत म्हटल्यानंतर आपला प्रोटोकॉल आहे तो चेंज होऊन संयुक्त उपचार पद्धतीचा आपण जो ट्यूबल ब्लॉक प्रोटोकॉल घेतो तो प्रोटोकॉल आपण तिच्यावर स्टार्ट केला. जो काही 3 ते 6 महिन्याचा प्रोटोकॉल राखतो साधारण त्या दरम्यान आपण तिला नैसर्गिक प्लॅनही सांगत होतो. बरोबरीने आपल्या संयुक्त उपचार पद्धतीमधल्या अक्युपंक्चर, पंचकर्माच्या काही गर्भाशयावरील विशिष्ट ट्रीटमेंट आणि बरोबरीने योग आणि आहार आणि आयुर्वेदिक औषधं SOS जर मॉडर्नची गरज लागली तर आपण त्याचीसुद्धा वापर करतो, ज्याचा कमीत कमी वापर करून शरीरावरती कोणतेही दुष्परिणाम न करता आपल्याला रिपोर्ट्स रिकवर करता येतात. तर 6 महिन्यादरम्यान ही तिची प्रेग्नन्सी न राहिल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा हिस्ट्रोसल्फेंजिओग्राफी करून बघावी लागली, कारण आपल्याला पेशंटच्या मानसिक स्थितीची पण काळजी घ्यावी लागते. जेव्हा वेळ वाढत जातो तेव्हा पेशंट थोडे पॅनिक व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे आपण रिपोर्ट परत एकदा केला. या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसलं की ट्यूब्स तर उघड्या आहेत पण त्या कॉइल्ड आहेत. आता कॉइल्ड ट्यूब असणं म्हणजे काय
तर गर्भाशयातलं गर्भाशयाकडे बीज वहन करणाऱ्या ह्या ज्या नलिका असतात ह्या सरळ रेषेत असतात किंवा रेग्युलर असतात शेपमध्ये. तर ह्या इरेग्युलर होत्या, म्हणजे वाकड्या तिकड्या होत्या थोडक्यात सांगायचं झालं तर. आता हे होत असताना काय होणार आहे तर 2 गोष्टी होऊ शकतात. एकतर स्त्री बीज वेळेत गर्भधारणेसाठी जिथेपर्यंत नलिकाचा साधारण मध्यभाग सोडून जो वरचा भाग येतो, म्हणजे गर्भाशयाला जोडल्या जाण्याचा जवळचा भाग येतो, ज्याला आपण एम्प्युलरी रिजन म्हणतो, तिथपर्यंत बीज पोचणार नाही. किंवा दुसरी गोष्ट, त्यातूनही बीज पोचलंच आणि गर्भधारणा झालीच तर ही मुश्किल होईल की तिथून ती गर्भधारणा पुढे गर्भाशयाकडे सरकण्यासाठी जो अडथळा नको असतो तो अडथळा तिथे असल्यामुळे ती गर्भधारणा नळीमध्येच वाढण्याची शक्यता होते, की ज्यामुळे इक्टोपिक प्रेग्नन्सी राहू शकते किंवा ज्याला आपण गर्भाशय सोडून बाहेर प्रेग्नन्सी राहण्याची जी टेंडन्सी आहे ती होण्याची शक्यता इथे राहते. तर आता या केसमध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहण्याचे हे अडथळे बघता पेशंटचं असं होतं की माझी पूर्ण तयारी झालेलीच आहे, तर एखाद दुसरं मी IVF सेशन करून घेते, की माझी बाकी पूर्ण तयारी आहे, की माझ्या गर्भाशयाची तुम्ही तयारी करून दिलेली आहेत, हॉर्मोन्स माझे सेट आहेत आणि मी जर कन्सिव्ह या पद्धतीने करू शकते. तर आयुर्वेदशास्त्र तर सांगतंच की तुम्ही ज्या ज्या शास्त्राची ज्या ज्या उपचारांची मदत घेऊन पेशंटला बरं करता येईल त्या पद्धतीने तुम्ही बरं केलं पाहिजे. त्यामुळे आपण त्यांना आपल्या औषधी आहार योग सल्ल्याच्या बरोबर या उपचारांसाठी जाण्यासाठी ॲडवाईस केलं. 2 सायकल त्यांनी केले, पण दुर्दैवाने त्या 2ही सायकलमध्ये वेगवेगळ्या अडचणी आल्यामुळे ते सायकल त्यांचे फेल गेले. त्यानंतर मात्र पेशंटने ठरवलं की जे काय असेल ते नॅचरलच ट्रीटमेंट घेऊन मी तुमच्याकडेच ट्रीटमेंट कंटिन्यू करीन. आणि त्यानंतर 1-1.5 महिन्यातच पेशंटचे पिरियड्स न आल्यामुळे पेशंटनी कॉल केला. अशा वेळेला आपण त्यांना युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ॲडवाईस केली आणि अगदीच इच्छा नसताना तिने ती टेस्ट केली. इच्छा नसताना का टेस्ट केली, कारण तिला असं वाटतच नव्हतं की आपण या कंडिशनमध्ये नॅचरल कन्सीव्ह होऊ शकतो. आणि सुदैवाने तिची ती प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह होती. बीटा HCG म्हणजे प्रेग्नन्सी कन्फर्म करणारी एक रक्त तपासणी असते, ज्या रक्त तपासणीमध्ये 30,000 आपल्याला काउंट मिळालेला होता, म्हणजे ती स्ट्रॉंग प्रेग्नन्सी होती. मग आता आपल्याला चॅलेंज होतं की ही प्रेग्नन्सी नळीत तर नाही आहे ना किंवा गर्भाशयातच आहे ना, हे आपल्याला कन्फर्म करायचं होतं. आणि खूप भीत पेशंटनी सोनोग्राफी केली की जी आपण त्यांना ॲडवाईस केलेली होती. आणि पुन्हा सुदैवाने किंवा संयुक्तोपचार पद्धतीच्या मदतीनेच आपण म्हणूया की तिची गर्भधारणा ही गर्भपिशवीतच झालेली होती किंवा गर्भाशयातच झालेली होती. ही प्रेग्नन्सी पेशंटनी आपण सांगितलेल्या सगळ्या औषधी उपचारांची मदत घेऊन त्याच्याबरोबर आहाराचा आणि योगाचा सल्ला आपण ॲडवाईस केलेला होता तो फॉलो करून 9 महिन्यापर्यंत प्रॉपर कंटिन्यू झाली. आणि 9 महिन्यानंतर तिने पूर्ण दिवसांच्या सुदृढ बालकाला जन्म दिला. या केसच्या बाबतीत आपण स्पेसिफिक सांगू की प्रत्येक इरेग्युलर ट्यूब असलेल्या पेशंटच्या बाबतीत असा चमत्कार होईलच असं नाही, पण ज्यांना कुठल्याच उपचारांची मदत घेता येत नव्हती अशा कंडिशनमध्ये आपण आपल्या संयुक्त उपचार पद्धतीच्या मदतीने त्यांना नॅचरल कन्सीव्ह करता आलं. आणि जी त्यांची इच्छा होती की त्यांनी आपल्याकडे अप्रोच करताना कोणत्याही वेगळ्या उपचारांची मदत न घेता इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेटेड थेरपीचीच किंवा नॅचरल नैसर्गिक जे उपचार शरीरावर दुष्परिणाम न करता तुम्हाला कन्सेप्शनपर्यंत घेऊन जातात त्याची जी मदत घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तिला मिळालेल्या रिझल्टमुळे ती खूप आनंदी होती. आता ही झाली दुसरी केस. अजून एक केस आपण बघणार आहोत, ज्या केसमध्ये पुन्हा थोडेसे कॉम्प्लिकेशन होते किंवा 2-3 गोष्टी एकत्र होत्या. तर आता या केसच्या बाबतीत मी सांगेन की ही जी तिसरी केस आहे हिच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्ट एकच होती की हिचं थोडंसं वय कमी होतं जेव्हा तिने आपल्याकडे अप्रोच केलं. साधारण 25 वर्षाची स्त्री रुग्ण. आज आपण तसं बघायला गेलं तर ह्या 3ही केसेस आहेत की ज्या केसेसमध्ये आपण 3ही केसेसमध्ये स्त्री रुग्णांचेच प्रॉब्लेम होते किंवा त्यांचेच जे काही रिपोर्ट्स होते ते थोडे डिस्टर्ब होते. पुरुष रुग्णांच्या बाबतीत मात्र पॉझिटिव्ह घेऊयात की आपण त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्याच्यामुळे तिकडचं 40% चॅलेंज आपलं कमी होतं, 60% आपल्याला चॅलेंजेस होते. कारण इन जनरल आपण बघितलं तर प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टीने स्त्री शरीरात प्रेग्नन्सी राहते म्हणून आपण 60% तिला जबाबदार धरतो, तर पुरुषांना आपण 40% जबाबदार धरतो. तर यात आपल्याला 40% आपण रिपोर्ट्स नॉर्मल असल्यामुळे थोडेसे रिलॅक्स होतो आणि फिमेलवरती पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला संयुक्तोपचार पद्धती प्लॅन करायची होती. ही जी थर्ड केस आहे या केसमध्ये वयाच्या 25 वर्षाची स्त्री रुग्ण आपल्याकडे आली. साधारण 6 वर्ष तिच्या लग्नाला झालेली होती. 1 वर्ष अगोदर कन्सल्ट केलं तिने आपल्याकडे आणि 1 वर्षानंतर तिने ट्रीटमेंट जॉईन केली. स्पेसिफिक असं सांगण्याचं कारण की तिने खूप सारे दुसरे पर्याय पण शोधले की आपल्या प्रॉब्लेमसाठी आणखी वेगवेगळे काय ऑप्शन्स आहेत आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला
की आपल्या बऱ्या झालेल्या किंवा आपल्याकडे कन्सीव्ह झालेल्या रुग्णांशी बोलून तिने हा निर्णय घेतला की आपल्याकडे संयुक्तोपचार पद्धती तिला कंटिन्यू करायची. थोडीशी दुरून येणारी, लॉंग डिस्टन्सवरून ट्रॅव्हल करून येणारी, प्लस वेळेचा अभाव असल्यामुळे छोटे छोटे प्रोटोकॉल प्लॅन करून कन्सीव्ह झालेली ही पेशंट आहे की ज्यांच्यामध्ये आपण थोडासा वेळ जास्त लागला, पण आपण रोज येण्यासाठीचा क्लिनिकचा टाईम किंवा आपल्याकडे उपचारांसाठीचा कालावधी यामध्ये मात्र आपण तिला छोटे प्रोटोकॉल ॲडवाईस केलेले होते की तिच्या सोयीचे जाण्यासाठी. ठीक आहे. आता या केसमध्ये आपण जर बघितलं तर ही जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा पुन्हा आपण तिच्या पाळीच्या इतिहासापासून किंवा मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीपासून सुरुवात करू. यामध्ये हिचं असं होतं की स्पेसिफिकली हिचे मेन्सेस म्हणजे पॅड घेण्याची गरज नाही पडणार एवढ्या कमी प्रमाणात हिचा मासिक पाळीचा स्राव होता आणि हा खूप वर्षानुवर्ष होता. म्हणजे इथे 2 गोष्टी आहेत. एकतर जुना नकळत गर्भाशयाचा TB झाला असेल की जो कधीच असिम्टमॅटिक असतो, ज्याची लक्षणं स्त्री शरीरामध्ये दिसतच नाही आणि फक्त लॅप्रोस्कोपीसारख्या तपासणीमध्ये चेक केलं गेलं तर ओल्ड जेनॅटल कॉक्स किंवा जेनॅटल कॉक्स म्हणजे गर्भपिशवीचा TB आहे असं लक्षात येतं. आणि अगदीच तपासलं नाहीच तर मग बऱ्याच वेळेला असं होतं की PCOD सारख्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा काही हॉर्मोनच्या कमतरतेमध्ये गर्भाशयातला आतला स्तर कमी बनायला सुरुवात होते आणि तो एवढा श्रिंक होत जातो, कमी कमी होतो की अगदी स्पॉटिंगवर मेन्सेस येऊन राहतात किंवा पिरियड्स अगदीच स्पॉटिंग होते, एवढ्यातच पाळी संपून जाते. आता हा एक प्रॉब्लेम घेऊन ती आपल्याकडे आली. बरोबरीने फॉलिक्युलर स्टडीचे रिपोर्ट होते की फॉलिक्युलर स्टडीमध्ये कधी बीजनिर्मिती होणं, कधी बीजनिर्मिती न होणं. बऱ्याच महिने बीजनिर्मिती इंजेक्शन्सची मदत घेऊन सुद्धा झाली, पण ती त्या महिन्यांमध्ये कन्सीव्ह करू शकली नाही. अशा पद्धतीने तिने आपल्याकडे रिपोर्ट्स घेऊन आलेली होती. या रुग्णाच्या बाबतीत आपण ट्यूबच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिच्या ट्यूब्स दोन्ही बंद होत्या. म्हणजे PCODचा तर प्रॉब्लेम होताच होता की ज्याच्यामध्ये तिला स्त्रीबीज न बनण्यामुळे जे काही प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनची कमतरता निर्माण होते आणि त्याच्यातून गर्भाशयाचा थर कमी होतो हा तर आपल्याला दिसतच होता की ज्यातून पाळीच्या लक्षणावरूनच आपण तो ओळखू शकत होतो. आणि दुसरं की तिच्या ट्यूब्स बंद होत्या. या 2 गोष्टींसाठी आपल्याला तिची ट्रीटमेंट प्लॅन करायची होती. या केसमध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला सुरुवातीलाच क्लिअर असल्यामुळे आपण जो ट्रीटमेंट प्लॅन केला त्यामध्ये आपण PCOD विथ ट्युबल ब्लॉक असा कॉम्बिनेशन प्रोटोकॉल स्टार्ट केला ह्या पेशंटसाठी. 6 महिन्याचा साधारण गर्भाशयावरती काम करणारे उपचार आणि बरोबरीने काही घरी दिल्या जाणाऱ्या प्रोसिजर की ज्याच्यामध्ये काही शरीर शुद्धीकरणाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल आपण घरच्या घरी करण्यासारख्या काही प्रोसिजर्स पण दिल्या होत्या ह्यांना. बरोबरीने आहार योग सल्ला तर होताच होता. हे सगळं त्या एकत्र फॉलो करत होत्या. या दरम्यान आपण त्यांना नैसर्गिक प्लॅन पण सांगत होतो. पण 6 महिने प्रेग्नन्सी नाही राहू शकल्यामुळे पुन्हा आपल्याला ट्यूबचं स्टेटस चेक करणं भाग होतं. तर 6 महिन्याचा पूर्ण उपचार झाल्यानंतर आपण जेव्हा ट्यूबचं स्टेटस चेक केलं तेव्हा तिच्या दोन्हीही ट्यूब्स उघड्या होत्या. म्हणजेच संयुक्त उपचार पद्धतीच्या मदतीने कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या ट्रीटमेंट न करता आपण जी काही गर्भाशयावरती उपचार करतो त्या गर्भाशयावरील उपचारांमुळे आणि औषधांच्या मदतीने आपण तिच्या गर्भाशय नलिका स्वच्छ करू शकलो होतो. आता चॅलेंज काय होतं तर तिचं गर्भधारणा होत नव्हती. हे आपलं चॅलेंज अजूनही बाकी होतं. तर या केसमध्ये आपण काय केलं तर थोडीशी मॉडर्नची मदत घेतली की ज्याच्यामध्ये आपल्याला असं होतं की पेशंटचा पुन्हा सांगेन की जेवढा वेळ जातो तेवढा पेशंट पॅनिक होत जातात आणि आपल्याला कुठेतरी त्यांची मानसिक स्थितीसुद्धा बॅलन्स करणं खूप गरजेचं राहतं. अशा वेळेला आपण थोडी आधुनिक उपचारांची मदत घेऊन काही स्त्रीबीज बनण्यासाठीची औषधांची मदत घेतली. बरोबरीने आपली संयुक्त उपचार पद्धती तर चालू होतीच. आपण आयुर्वेदातली औषधं आपले ठराविक काही सक्सेसफुल वर्षानुवर्ष आपण जे प्रॅक्टिस करतो ते फॉर्म्युले बरोबरीने आहाराची आणि योगाची दिलेली ॲडवाईस ती स्ट्रिक्टली पाळत होती. पॉझिटिव्ह अशी गोष्ट होती की जे आपण ॲडवाईस करू ते सगळं पेशंटनी व्यवस्थित पुढच्या 3 महिन्यापर्यंत फॉलो केलं आणि 2 शुद्धीकरणाच्या ट्रीटमेंट आपण घरच्या घरी दिल्या आणि साधारण 8व्या महिन्यामध्ये ती पेशंट आपल्याकडे कन्सीव्ह झाली. आता ह्या 3ही रुग्णांच्या बाबतीत सांगताना मी एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगेन की ह्यांना कॉम्प्लिकेशन्स होते किंवा 2-3 डायग्नोसिस एकत्र होते ह्या रुग्णांचे किंवा ह्या पेशंटचे. तर ह्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की आपण संयुक्त उपचार पद्धतीची मदत घेत असताना पेशंटनी जो पेशन्स ठेवला म्हणजे आपण धीर ठेवणं म्हणतो हा खूप महत्त्वाचा आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की रुग्ण कसा असावा ह्याची काही लक्षणं सांगितली आहेत. त्यातलं एक लक्षण असं आहे की तो भिषग्वश असला पाहिजे. भिषग्वश म्हणजे काय तर तुम्हाला जे वैद्य किंवा डॉक्टर जे ॲडवाईस करतात ते तुम्ही 100% जर फॉलो करत असाल तर कोणतीही उपचार पद्धत तुम्हाला रिझल्ट दिल्याशिवाय राहू शकत नाही. आणि हे 3ही रुग्ण होत्या की ज्यांनी जसा आपण वेळ सांगितला तो वेळही आपल्याला दिला. ज्या उपचारांची आपण मदत घेतली त्याच्यासाठी त्यांचं पूर्ण सहकार्य होतं आपल्याबरोबर. प्लस त्यांनी आहार आणि योग हा जो पूर्ण पेशंटचा भाग असतो की ज्याच्यामध्ये त्यांनी फॉलो करायचा आहे. आहार त्यांना
त्यांना पाळायचं आहे किंवा योग त्यांना करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित पूर्ण केल्या आणि ह्या तीनही पेशंट खूप पेशन्स ठेवून आपल्याकडे तो कालावधी पूर्ण करू शकल्या म्हणून कन्सीव्ह झाल्या. आता ही जी तिसरी पेशंट सांगितली हिच्या बाबतीतही मी सांगेन की ही सुद्धा पेशंट साधारण 2 वर्षानंतर दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करताना कोणत्याही उपचार पद्धतीची किंवा आपल्याकडे सुद्धा तिला प्रिपरेशन प्लॅन घ्यावा लागला नाही, ती नॅचरली कन्सीव्ह झाली आणि ह्या कन्सेप्शन नंतर तिने आपल्याला इन्फॉर्म केलं तेव्हा त्यांचं असं खूप आनंदी होते पेशंट की साधारण 7 ते 8 वर्ष प्रयत्न करूनही पहिल्यांदा प्रेग्नन्सी न राहता आपल्याकडे साधारण 7 ते 8 महिन्याची उपचार पद्धती घेतल्यानंतर त्यांना पहिला कन्सेप्शन झालं आणि सेकंड मात्र कोणतीही उपचार न घेता त्यांनी फक्त त्यांचे पुन्हा सांगेन की जे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून दिलेलं होतं ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पूर्ण फॉलो केल्यामुळे दुसऱ्यांदा ती नैसर्गिकरित्या कन्सीव्ह झाली. अशा ह्या 3 स्पेशल केसेस आज आपण बघितलेल्या आहेत आणि विषय खूप मोठा आहे. अशा खूप साऱ्या केसेस आपल्याकडे आहेत संयुक्त उपचार पद्धतीबद्दल आणि त्यातले आश्चर्यकारक रिझल्ट्सबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर खूप केसेस आहेत ज्या आपण पुढेही बघू. आज मी वाट बघेन की तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही सांगितले तर आपण त्याच्यावरती चर्चा करूया. प्रश्न येईपर्यंत काही विषयावर आपण बोलूयात. म्हणजे तुमचे जर प्रश्न आलेच तर मी मध्येच माझं बोलणं थांबून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आज आपण डिस्कस केलेल्या केसेसमध्ये हॉर्मोनल चेंजेस आणि ट्यूबवरती काम करणाऱ्या उपचारांबद्दलच आपण बोललो. याचबरोबरीने आपल्याकडे आपण जर एक एक विषय मांडायचा झाला तर अगदीच कन्सेप्शन राहण्याच्या दृष्टीने म्हटलं तर स्त्रीबीज तयार होणं, फुटणं. दुसरी गोष्ट की गर्भाशय नलिका स्वच्छ असणं ज्यातून स्त्रीबीज आहे ते गर्भधारणेसाठी बीजनलिकेच्या मध्याच्या पुढच्या भागापर्यंत घेऊन जाण्याची गरज असते. आणि गर्भाशयातल्या आतल्या गोष्टी की गर्भाशयाचा आतला थर असेल, गर्भाशयामध्ये असलेल्या गाठी असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला गर्भाशयाबरोबरीने आतमध्ये असलेले इन्फेक्शन्स असतील, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत त्या आपण ट्रीट करतो आपल्या उपचार पद्धतीमध्ये, ज्या 3 स्त्री शरीराच्या दृष्टीने मुख्य गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबरीने पुरुषांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर शुक्रजंतूंची संख्या आणि शुक्रजंतू हालचाली या गोष्टींच्या बाबतीत पण जे उपचार आहेत ते आपण सक्सेसफुली आत्तापर्यंत केलेले आहेत. म्हणजे 4 तर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रीबीज, गर्भाशय नलिका आणि गर्भाशयाचा आतला आवरण किंवा गर्भाशयाची आतली पोकळी या सगळ्यांचं हेल्दी असणं हे आपल्या संयुक्त उपचार पद्धतीने आपण तर करतोच. आणि बरोबरीने आपण पुरुषांचे सुद्धा काउंट आहेत त्याच्यावरती पण आपली ट्रीटमेंट होते. एक प्रश्न आहे डाएट इन्फॉर्मेशन. सर्वसाधारणपणे आता कसं आहे की प्रत्येक पेशंटची प्रकृती म्हणजे त्यांचा प्रकृतीचा काय दोष आहे, मग ती वाताची आहे, पित्ताची आहे, कफाची आहे किंवा त्यांचं इन जनरल हेल्थ हे बघूनच आपण त्यांना डाएट ॲडवाईस करतो. हा पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट की त्यांचं डायग्नॉसिस काय. आपण आपल्याकडे वर्षानुवर्ष आपण इन्फर्टिलिटीचे पेशंट ट्रीट करत असताना स्पेसिफिकली ग्रंथोक्त आहारशास्त्रानुसार आयुर्वेदामध्ये आणि बरोबरीने आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा सुद्धा विचार करतो आणि त्यासाठी आपण डाएट प्लॅन केलेले आहेत. म्हणजे PCODसाठी काही स्पेसिफिक डाएट प्लॅन आहे, ट्युबल ब्लॉकसाठी काही स्पेसिफिक डाएट प्लॅन आहे, अधिक मासिक पाळीचा स्राव होत असेल तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक आहे, किंवा पुरुषांचे शुक्राणू वाढणं किंवा हालचाली शुक्रजंतूंच्या चांगल्या असणं यासाठीचा डाएट प्लॅन आहे. अगदीच सरसकट सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेन की रेग्युलर आपल्याला जी काही खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्याच्यामध्ये खूप तळलेले किंवा आंबवलेले किंवा आपण म्हणूयात की फर्मेंटेड खूप दिवस स्टोअर करून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता सध्याला तरी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबरीने काय खायला पाहिजे तर रेग्युलर तुम्हाला फ्रेश फळं, फ्रेश भाज्या या सगळ्या गोष्टींचा जेवणामध्ये समावेश पाहिजे. अगदीच ज्या PCODच्या टिपिकल पेशंट आहेत की ज्यांना माहिती आहे त्यांना मी एक छोटीशी टिप सांगेन की साधारण माइल्ड PCOD हा फक्त आयुर्वेदात सांगितलेला बाळंत शेपा ही एक आहार्य गोष्ट आहे की जी तुम्ही भाजून तिचं जर चूर्ण सकाळी 1 चमचा संध्याकाळी 1 चमचा घेतलं आणि अगदीच तुमचा जुजबी प्रॉब्लेम आहे तर त्यावर सुद्धा स्त्रीबीज निर्मिती झाली असे सायंटिफिक रिसर्च पण आहेत आपल्याकडे. तर ते तुम्ही 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. पण त्याबरोबरीने तुम्हाला कोणतेही ब्लिडिंग टेंडन्सीज नसल्या पाहिजेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरं ट्युबल ब्लॉकच्या पेशंटसाठी मी एक छोटीशी टिप सांगेन की तुम्ही हळीवाची खीर घेऊ शकता ज्याने गर्भाशय स्वच्छ होतं आणि गर्भाशय नलिका पण स्वच्छ होण्यासाठी मदत होते.
आणि तिसरं की गर्भाशयामध्ये जर फायब्रॉइड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन असतील तर इन्फेक्शनसाठी स्पेसिफिकली किंवा स्राव असतील की गर्भाशयातून येणारे किंवा योनिमार्गातून येणारे जर वाईट स्राव असतील तर त्याच्यासाठी म्हणून घरच्या घरी साधारण 1 चमचाभर तांदूळ वाटीभर पाण्यात भिजवून त्याच्यातून निघणारं जे पाणी आहे ते तांदळाचं धावण तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. विषय खूप मोठा आहे. मी अगदी डिसीज वाईज आणि पेशंट वाईज बोलायला गेले तर यावरही आपण तास तास बोलू शकतो. त्यामुळे मी स्पेसिफिकली सांगेन की डिसीजनुसार आणि पेशंटनुसार रुग्णाच्या प्रकृतीनुसारच आपण गोष्टी सांगू शकतो. दुसरा प्रश्न आहे लो AMH साठी काही ट्रीटमेंट आहे का? हो, लो AMH म्हणजे आपण थोडंसं मध्येच बोललो होतो की AMH म्हणजे अँटी मिलेरियन हार्मोन, की ज्या हॉर्मोनमध्ये असं कळतं की ओव्हरीची तुमची ताकद किती आहे बीजनिर्मितीची किंवा कन्सेप्शन किंवा फर्टिलिटीचं तुमचा रेशो किती आहे ह्याच्यावरती कळतं. तर लो AMH असं जर म्हटलं तर स्पेसिफिक ही पण एक केस आहे. कदाचित नेक्स्ट लाईव्हमध्ये आपण ही केस बघू की वयाच्या 41व्या वर्षी लो AMH असताना आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन त्यांना कसं कन्सेप्शन झालं. पण याच्या बाबतीत मी सांगेन की आपण स्त्री बीज वाढवणं, आपल्या ओव्हरीची ताकद वाढवणं आणि त्याचबरोबरीने हॉर्मोन सेट करणं ह्यासाठीच्या ज्या संयुक्तोपचार पद्धतीचे ते प्लॅन घेतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण एक ॲड करतो की बल्य, म्हणजे लो AMH म्हणजे कुठेतरी तुमचा अवयवाला पोषण कमी मिळतंय किंवा त्याची ताकद कमी पडते तर काही विशिष्ट औषधी आणि ट्रीटमेंट आपल्याकडे अशा आहेत की ज्याच्यातून आपण ओव्हरीची ताकद वाढवतो. इफ पिरियड्स आर गोइंग ऑन बट तरीही ट्यूब टेस्टिंग करणे इम्पॉर्टंट आहे का इन द कोविड सिच्युएशन? ओके, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर पिरियड्स तुमचे बरोबर येत आहेत आणि तुम्हाला ट्यूब टेस्ट करायच्या आहेत का असं विचारतायत तुम्ही, तर पिरियड्स आणि गर्भाशय नलिकांचा तसा काहीच संबंध नाही आहे. पूर्ण पाळी येणं हे बीजनिर्मिती, बीज फुटणं आणि आपल्या हॉर्मोन्सवर अवलंबून असतं आणि नलिका आहेत ते फक्त बीजवहनाचं काम करतात. त्यामुळे एक ठराविक दिवसांपर्यंत साधारण 1 ते 2 वर्ष जर मेल फॅक्टर नॉर्मल आहे, स्त्रीबीज बनते, स्त्रीबीज फुटते, बाकीची कोणतीच कारणं नाही आहेत तर गर्भाशय नलिका तपासून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जर गर्भाशय नलिका बंद असतील आणि आपण फक्त ब्लाइंडली ट्रीटमेंट करत असतो तर वेळ वाया जातो. त्यामुळे अगदीच तुम्ही कोविड सिच्युएशन जरी म्हणत असाल तरी काही तपासण्या अनिवार्य आहेत त्या आपल्याला त्या केसनुसार करणं गरजेचंच आहे. सजेस्ट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. ओके, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच्या बाबतीत हाही पुन्हा विषय खूप मोठा आहे. आपण परत पेशंटनुसारच आपण प्लॅन करतो. जसं म्हटलं तसं आपण आयुर्वेदाच्या बेसनुसार वातपित्त कफ प्रकृती तपासतो. प्रकृतीनुसार पेशंटला आहार्य द्रव्य बदलतात, म्हणजे भाज्यासुद्धा बदलतात, फळं बदलतात, कडधान्य कोणती खावीत या सगळ्याच गोष्टींचे नियम बदलतात. पण सर्वसाधारणपणे जर अगदी लाईफस्टाईलचं एक थोडक्यात सांगायचं झालं तर ठराविक वेळामध्ये आपलं उठणं गरजेचं आहे की काहीच नाही तर कमीत कमी सूर्योदय होता होता तरी तुम्ही उठला पाहिजे. कारण सूर्य उगवून वर आल्यानंतर तुम्ही जर झोपत असाल तर शरीरातलं कफ वाढून सिस्टिक टेंडन्सी वाढते. टिपिकली PCODच्या पेशंटला, ओबेस PCODच्या पेशंटला मी सांगेन दिवसभरामध्ये झोपणं टाळायचं आहे आपल्याला. झोपण्यातून पुन्हा शरीरातला कफ वाढून तुमचे थायरॉइड आणि सिस्टिक टेंडन्सी वाढू शकते. त्यामुळे कोणत्याही ग्रंथी तयार होण्याची टेंडन्सी आहे ती दिवसा झोपण्यातून होते. आणखी बऱ्याच आजारांचं दिवसा झोपणं हे एक कारण आहे. पण आत्ता आपल्या विषयाला लागून सांगायचं झालं तर एवढंच मी तुम्हाला सांगेन. रात्री झोपण्याच्या वेळा आहेत त्याच्यामध्ये 11 ते 5 साधारण आपलं शरीर, मेंदू सगळ्याच गोष्टी झोपलेल्या असतात. आपण त्याला ताण देत असतो. त्यामुळे 11 ते 5 मध्ये आपण पूर्ण झोप घेणं खूप गरजेचं आहे. अगदीच आपल्याला त्या पद्धतीने आपल्या कामांचं असेल किंवा आपल्या काहीही गोष्टी असतील त्या प्लॅन करणं खूप आवश्यक आहे. हे आपलं झोपणे आणि उठण्याबद्दल झालं. खाण्यापिण्याच्या वेळांसाठी साधारण 3 तासाच्या आत आपण खाऊ नये, 5 तासाच्या वरती उपाशी राहू नये हा सर्वसाधारण नियम आयुर्वेद सांगतो. की परत खाण्यातूनही खूप आजार होतात आणि खूप वेळ उपाशी राहण्यातूनही खूप आजार होतात. आणि आपण आहाराच्या बाबतीत जर स्पेसिफिकली म्हटलं तर आपण दोषानुसार आहार प्लॅन करतो. त्यामुळे मी इथे लूज कमेंट नाही करणार. आपण तसा डाएट प्लॅन करून देतो पेशंटना. हळीव खीर रेसिपी. ओके, हळीवाची खीर घेताना सुद्धा रेसिपी सांगण्याच्या अगोदर मी सांगेन जे पित्त प्रकृतीच्या पेशंट आहेत किंवा ज्यांना उष्णतेचे ऑलरेडी त्रास आहेत त्यांनी हा प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये किंवा घरच्या घरी करताना सुद्धा विचार करावा. हळीव साधारण 1 चमचा घ्यायचा आहे आपल्याला. 1 कपभर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 कपभर दूध घालायचं आहे. साधारण 1 कप दूध शिल्लक राहीपर्यंत म्हणजेच पाणी आटेपर्यंत आपल्याला ते प्रिपरेशन उकळवायचं आहे. अगदीच तुम्हाला कडू खाण्याची सवय नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गूळ घालून घेऊ शकता. साखरेचा वापर आपण कमी सांगतो. साखर घ्यायचीच असेल तर खडी साखर घ्यावी ज्याच्यामध्ये तेवढे दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. नाहीतर गूळ हा ऑप्शन चांगला आहे. सकाळी उपाशीपोटी, संध्याकाळी 2 वेळेला किंवा प्रकृतीनुसार पुन्हा आपण 1 वेळेला किंवा अल्टरनेट डे अशी ही हळीवाची खीर घेऊ शकतो. एकच ट्यूब ओपन आहे तर कन्सीव्ह होऊ शकते का? येस. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की 2 गर्भाशयाच्या बाजूला 2 नलिका असतात. एक उजव्या बाजूची, एक डाव्या बाजूची.
आता जर समजा आपण त्यातली कोणतीही एक ओपण म्हटली तर गर्भधारणेची प्रक्रिया होते कशी, तर समजा आपण उजवी ओवरी घेतोय, राईट ओवरीमध्ये स्त्रीबीज बनतंय, स्त्रीबीज फुटतंय, तर तिचं वहन करण्यासाठी आपल्याला उजवी नलिका उघडी असणं खूप गरजेचं आहे. कारण तिकडून बीज बीजग्रंथीमधून जेव्हा बीज फुटून बाहेर पडतंय तेव्हा ते गर्भाशय नलिका स्वतःकडे खेचून घेतात आणि एक ठराविक जागेपर्यंत त्या वहन करून नेतात. तिथपर्यंत शुक्रजंतू पोचतात आणि गर्भाशय नलिकेच्या ठराविक जागेमध्ये गर्भधारणा होते. तर आता जर उजव्या बाजूची तुमची ट्यूब उघडी असेल आणि उजव्या बाजूने जर बीजग्रंथीमधून बीज तयार होऊन फुटणं ही प्रक्रिया जर बरोबर झाली तर 100% प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स आहे. पण जर तेच उजवी नलिका तुमची उघडी आहे आणि बीज मात्र डाव्या बाजूने तयार होत आहे आणि डावी नलिका बंद असेल तर प्रेग्नन्सी राहू शकत नाही. त्यामुळे सर्वसाधारण एक जनरल स्टेटमेंट करायचं झालं तर 50% नक्कीच चान्स आहे की जर त्याच बाजूचं बीज बनून फुटत असेल तर प्रेग्नन्सी राहण्याची 100% शक्यता आहे. त्या बाजूनेच जर बीज निर्मिती होणं आणि फुटणं होत असेल तर. Okay. Please advise specific yogasan to reduce PCOD. ओके. कसं आहे की अगदीच आता PCODचा विषय म्हटलं तर पुन्हा PCOD हा सार्वदैहिकच पकडावा लागेल आपल्याला, की ज्याच्यामध्ये 2 गोष्टी येतील, एक श्वासाचे व्यायाम येतील आणि एक शारीरिक व्यायाम येतील, म्हणजे आसनं येतील आणि प्राणायाम येईल. तर त्याच्यामध्ये अगदी सोपं की जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदीच म्हणजे माहीत नसेल तरी पण सोप्या पद्धतीने फॉलो करता येईल असं म्हटलं तर सगळ्यात अगदी सोप्यात सोपं म्हटलं तर अनुलोम विलोम, की आपण म्हणतो की प्रत्येक तुमच्या उतिकेपर्यंत किंवा पेशीपर्यंत किंवा सेल्सपर्यंत तुम्हाला जर ऑक्सिजन तुम्ही भरपूर प्रमाणात पोचवला तर ती पुन्हा नव्याने जिवंत होते, पुन्हा नव्याने काम करायला लागते. त्यामुळे आपल्याला बिघडलेले हॉर्मोन्स करेक्ट करायचे आहे, ओरीला स्टिम्युलेट करायचं आहे आणि पुन्हा PCOD करेक्ट करायचं आहे. तर आपल्याला अनुलोम विलोम साधारण सकाळी उपाशीपोटी किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एक साधारण 3 तासांनी आपण 10 ते 15 मिनिटाचा रोजचा प्राणायाम हा आपण करूच शकतो किंवा करायलाच हवा. आणि बरोबरीने स्पेसिफिकली आसनं जर म्हटली की ज्याला आपण शारीरिक व्यायामामध्ये बसतो तर पोटावरती साधारण प्रेशर येऊन आपलं पेल्विक ऑर्गनकडे जाणारं सर्क्युलेशन वाढण्यासाठी वज्रासन असेल, पवनमुक्तासन असेल, भुजंगासन असेल, यासारख्या आसनांची आपल्याला मदत होते. आता हेही करत असताना पुन्हा मी सांगेन की पुन्हा तुम्ही डॉक्टर किंवा योगा एक्सपर्टचा सल्ला घेऊनच ही सगळी आसनं किंवा प्राणायाम या सगळ्या गोष्टी सुरुवातीला शिकून घ्यायच्या आहेत आणि मगच त्याची प्रॅक्टिस करायची. विषय मोठा आहे, बऱ्यापैकी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. साधारण 3 केसेस आपण प्रेझेंट केलेल्या आहेत. याचबरोबरीने आपल्याला तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न पाठवू शकता. आपण यानंतर सुद्धा तुमचे प्रश्न अटेंड करू शकतो. अशाच प्रकारच्या समस्या असलेले रुग्ण आपल्या वैद्यकीयवरच्या ज्या शाखा आहेत जवळच्या शाखेला जाऊन कॉन्टॅक्ट करून आपल्या वैद्यांकडून किंवा आपल्या संयुक्त उपचार पद्धती तज्ज्ञांकडून, अगदी मी सांगेन स्पेसिफिकली, कारण आपण संयुक्त उपचार पद्धती एक्सपर्ट्स आपले जे आहेत त्याकडून उपचार घेऊन कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठी किंवा अगदी स्पेसिफिक इन्फर्टिलिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्व समस्यांसाठी आपले उपचार पद्धतीचे प्लॅन आहेत, ते घेऊन तुम्ही रिझल्ट्स घेऊ शकता किंवा तुम्हाला घेऊन येऊ शकतो, याबद्दल मी सांगेन. आणखी काही प्रश्न असतील तर मी त्यांना उत्तरं देईनच. थँक्यू.